बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा सागरी किनारा मार्गाचं लोकार्पण अखेरास पार पडलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सागरी किनारा मार्गाचं लोकार्पण सोहळा आज पार पडला। बरेच दिवस मुंबईकरांनी हा रस्ता कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेत सगळेजण होते, मात्र आता अखेर 11 मार्च पासून हा रस्ता मुंबईकरांच्या सेवेत आलेला आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी। पाहूयात। बातमी मिळते ती म्हणजेच की आजपासून कोस्टल रोड, एकपदरी कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत रुजू झालेला आपल्याला पाहायला मिळते। सकाळी 11च्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन झालेलं आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण उभे आहोत कोस्टल रोडच्या मुख्य प्रवेशद्वारावर। आपण पाहू शकतो 9 किलोमीटर अंतराचा प्रवास मुंबईकरांना अवघ्या 10 मिनिटांमध्ये आता करता येणार आहे। वरळी ते मरीन्स लाईन असा प्रवास ह्या एकपदरी कोस्टल रोडचा असणार आहे। एकंदरीत पाहायचं झालं तर कुठेतरी मुंबईकरांना आता दिलासादायक बातमी मिळते, म्हणजे मुंबईकरांना आता वाहतूक कोंडीच्या समस्येला कुठेतरी आता दूर जावं लागणार आहे। मात्र अवघ्या काही दिवसासाठी सोमवार ते शुक्रवार हा कोस्टल रोड सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत खुला असणार आहे व शनिवार व रविवार बंद असणार आहे। अनिल सावरे, जमा। तर या सागरी किनारा सेतूची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूयात। प्रवासी वाहतुकीसाठी मंगळवार 12 मार्च रोजी सकाळी 8 वाजल्यापासून किनारा मार्ग खुला होणार आहे। पहिला टप्पा सुमारे 10.5 किलोमीटरचा आहे। सध्या वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका खुली होणार आहे। सध्या सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 सागरी किनारा मार्ग खुला असेल। काही काळ शनिवार रविवार कोस्टल रोड बंद राहील। या मार्गावर पार्किंग करण्यास आणि सेल्फी काढण्यास बंदी आहे। प्रवेश करताना ताशी 40 किलोमीटर, बोगद्यात ताशी 60 किलोमीटर तर खुल्या मार्गावर ताशी 80 किलोमीटर वेग मर्यादा आहे। दुचाकी 3 चाकी वाहनांना बंदी, अवजड माल वाहतुकीच्या गाड्यांना बंदी। बेस्ट बस आणि खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस वाहतूक इथे शक्य आहे। वेळेची 70% बचत होणार आहे। प्रदूषणात 34% घट अपेक्षित आहे।